नमस्कार मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य आता फोन करतो पोलिसांना आणि आता तिथे जो नंबर आलेला असतो तो नंबर आता तो पोलिसांना सांगतो आणि म्हणतो की ह्या नंबरची गाडी आपल्याला पाहिजे आहे. तुम्ही लवकरात लवकर ह्या गाडीच्या मालकाला आणि ह्या गाडीला लवकरात लवकर पकडा, ताब्यात घ्या असं धैर्य सांगतो. तर आता इकडं तो पोलीस खूप खुश होतो. तो म्हणतो की आता मी हे करणारच. दामिनीबाई आता बघतच राहा तुम्ही मी काय करू शकतो ते. तुम्हाला काय वाटलं होतं मी काही करू शकत नाही? हो, आता बघाच फक्त मी काय करतो आणि काय नाही ते, असं तो म्हणतो. आणि आता लगेच पोलीस तो इन्स्पेक्टर आता लगेच तिथे बोलवतो त्या हवालदारला आणि म्हणतो की हे बघा ह्या नंबर तुम्हाला पाठवतो, त्या नंबरची गाडी लवकरात लवकर शोधून काढा आणि तिचा मालक पण, असं सांगतो. आणि इकडे आता दामिनीने त्याला धमकी दिली राहते ना, त्यामुळे तो आता दामिनीच्या विरोधात जातो. आणि इकडे आता जी दामिनी आहे तिला यातलं काहीच माहीत नसतं. तर धैर्य आणि परागन ते ठरवतात सावीला आता स्टुडिओमध्ये घेऊन जायचं, कारण की तिला आता स्टुडिओमध्ये नेलं म्हणजे तिला काहीतरी आठवेल असं त्यांना वाटतं. आणि धैर्याने ते आता सावीला स्टुडिओमध्ये घेऊन जातात. इरा इकडे खूप रागावलेली असते. दामिनी घरी येते आणि विचारते कुठं गेले घरातले बाकीचे सगळे. तर ती म्हणते की ह्या घरात कोणी कोणाला विचारून काही करतं का? तर आता लगेच दामिनी म्हणते की नीट बोल इरा, काय झालं नीट सांग मला. तर आता इरा म्हणते की हे बघा तुम्हाला माहिती आहे का, हा नंबर धरा. तर आता ती नंबर घेते, ती दाखवते. आणि आता लगेच दामिनी म्हणते की हा तर त्या गाडीवाल्याचा नंबर आहे, आता काय करू मी? तर आता लगेच ते म्हणतात की आता काहीतरी करावं लागणार आहे मला, आता मी काही सोडणार नाही मला हे धैर्य ते. धैर्याच्या हाती जर पुरावा लागला तर मी काय करू मग, असं म्हणत असते दामिनी. आणि आता लगेच जी दामिनी आहे ती दामिनी आता खूप टेन्शनमध्ये येते आणि ती इराला म्हणते जा इथून, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. आणि इराला तिथून काढून देते. आणि आता लगेच ती त्या पोलिसांना कॉल करते आणि म्हणते की हे बघा तुम्ही माझं एक काम करा ना, असं करू नका काही. काय झालंय तर आता लगेच इकडं जे पोलीस आहे ना, ते पोलीस आता त्या ड्रायव्हरला, त्या गाडीच्या मालकाला ताब्यात घेतात आणि त्या गाडीला पण, आणि गाडीत बसवलेलं असतं. तेवढा तिथे दामिनीचा फोन येतो आणि ते पोलीस म्हणतात काय काम आहे? हे बघा आम्हाला धैर्य सरांनी सांगितलं होतं आणि आम्ही ते काम केलं आहे. आम्हाला माहिती नाही आहे, आम्ही ताब्यात घेतलं आहे त्या माणसाला आणि त्या गाडीला. आता बघा आम्ही धैर्य साहेबांपाशी त्या माणसाला पोहोचवणार आहे. तर दामिनी खूप घाबरते आणि म्हणते की असं काही करू नका, मी तुमची माफी मागते, मला माफ करा, माझी चूक झाली आहे, तुम्हाला जेवढे पैसे लागेल तेवढे देते. पण आता तो पोलीस म्हणतो हॅलो हॅलो, आवाज येत नाही तुमचा, असं करतो आणि फोन कट करून टाकतो. तर इकडे आता लगेच जी दामिनी आहे ती पूर्ण आता घाबरून गेलेली असते. तर इकडे धैर्य आता सावीला स्टुडिओमध्ये घेऊन येतो आणि आता जो फळ्यावरती सावीला म्हणतो की काहीतरी ना सावी, तुझ्या मनात जे असेल ते. तर आता सावीला तो ते लिहायला सांगतो. आता सावी त्या फळ्यावरती लिहित असते आणि आता ती त्याच्यावर म्हणते तुझं नाव काय आहे? तर आता लगेच धैर्य म्हणतो धैर्य. तर आता लगेच धैर्य नाव लिहिते आणि ती असं लिहिते धैर्य माझ्या खूप जवळचा फ्रेंड आहे. सावीला काहीच आठवत नाही तिथं नेलं तरी. तर आता सावी मनातल्या मनात म्हणते धैर्य माफ करा, मला हे नाटक करावं लागतंय, पण काय करणार, माझी पण चूक आहे, पण काय करू शकत नाही आहे मी यापुढे, असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.